आज आपण पाहणार आहोत श्रावणी सोमवाराचे महत्त्व आणि पौराणिक कथा। श्रावण महिन्यातील सोमवार इतके पवित्र का मानले जातात? भगवान शिवांना जलाभिषेक का केला जातो? समुद्र मंथनाशी याचा काय संबंध आहे? आणि श्रद्धेने श्रावणी सोमवाराचे व्रत केल्याने कोणते शुभ फळ मिळते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रावणी सोमवाराचे महत्त्व, त्यामागील पौराणिक कथा, पूजा विधी आणि या व्रताचे आध्यात्मिक फायदे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र अशा श्रावणी सोमवार या व्रताविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। श्रावण महिना हा भगवान शिवांना अत्यंत प्रिय मानला जातो। या महिन्यात भक्त मोठ्या श्रद्धेने उपवास करतात, शिवलिंगावर जलाभिषेक करतात, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतात आणि भगवान शंकराची आराधना करतात। पण या परंपरेमागे केवळ श्रद्धाच नाही, तर एक महान पौराणिक ऐतिहासिक कथा आहे। श्रावण महिना विशेष का मानला जातो? चला तर पाहूया। हिंदू पंचांगानुसार श्रावण महिना पावसाळ्याचा काळ असतो। निसर्ग हिरवागार होतो आणि वातावरण प्रसन्न असते। याच काळात भगवान शिवांची उपासना केल्यास मन, शरीर आणि आत्मा यांचे शुद्धीकरण होते, अशी श्रद्धा आहे। शिव हा संहारांचा देव नसून परिवर्तनाचा देव आहे। ते अहंकाराचा नाश करून भक्तांना योग्य मार्गदर्शन दाखवतात। काय आहे बरं समुद्रमंथनाची कथा? चला जाणून घेऊया। देव आणि दानवांची अमृत मिळवण्याचा समुद्र मंथन सुरू केले। मात्र सर्वप्रथम बाहेर आले भयंकर हलाहल विष। त्या विषामुळे संपूर्ण सृष्टी संकटात आली। तेव्हा सर्व देवांनी भगवान शिवांची प्रार्थना केली। भगवान शिवांनी संपूर्ण सृष्टीचे रक्षण करण्यासाठी ते विष प्राशन केले। माता पार्वतीने ते विष त्यांच्या कंठातच थांबवले। त्यामुळे भगवान शिवांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ हे नाव मिळाले। विषाची जळजळ कमी करण्यासाठी देवांनी त्यांच्यावर सतत गंगाजल अर्पण केले। या घटनेतून श्रावण महिन्यात जलाभिषेक करण्याची परंपरा प्रचलित झाली। श्रावण महिन्याची सोमवारची कथा काय असेल बरं? चला पाहूया। एका गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होते। ते अत्यंत धार्मिक होते, पण त्यांना अपत्य नव्हते। एक ऋषींनी त्यांना श्रावणातील प्रत्येक सोमवार भगवान शिवाचे व्रत करण्याचा सल्ला दिला। त्यांनी संपूर्ण श्रद्धेने उपवास केला, शिवपूजा केली, गरिबांना अन्नदान केले आणि सतत ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला। काही काळानंतर भगवान शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले। त्यांच्या घरी पुत्ररत्नाचा जन्म झाला आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून गेले। तेव्हापासून श्रावणी सोमवारचे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते। चला तर पाहूया त्याचा पूजाविधी। पहाटे लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत, शिवलिंगावर जल, गंगाजल, दूध, दही, मध, तूप आणि साखर अर्पण करावी। त्यानंतर बिल्वपत्र, धुत्रा आणि पांढरी फुले अर्पण करावीत। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। शिवमहिमा स्तोत्र किंवा शिवचालीसा पठण करून सायंकाळी आरती करावी। त्याचप्रमाणे प्रसाद वाटावा। काय असतील या व्रताचे फायदे? चला जाणून घेऊया। श्रद्धेने श्रावणी सोमवारचे व्रत केल्याने भगवान शिवांची कृपा लाभते, मनोकामना पूर्ण होतात, घरात सुख, शांती आणि समृद्धी येते, वैवाहिक जीवन आनंदी राहते, मानसिक शांतता मिळते, सकारात्मक ऊर्जा वाढते, कुटुंबात प्रेम आणि ऐक्य टिकून राहते। प्रेरणादायी संदेश घेऊया तर आपण। भगवान शिव आपल्याला संयम, त्याग, करुणा, क्षमा आणि सत्याचा मार्ग शिकवतात। श्रावणी सोमवार हा केवळ उपवास नसून आत्मशुद्धी आणि भक्तीचा उत्सव आहे। आपणही श्रद्धेने शिवभक्ती करूया आणि आपल्या जीवनात चांगले विचार व चांगली कर्मे वाढवूया।
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.